आज मला कळालं, की पीठ हटण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. तर आम्हाला बनवायचे होते नागलीचे पापड. त्यामुळेच ही सगळी तयारी चालू आहे. तर आईनी पहिलेच गरम पाणी करून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे पीठ टाकून घेतलेलं होतं नागलीचं आणि मग ती पातेलं खाली घेऊन घेतलं. कारण की पीठ हटायचं म्हटलं तर एका माणसाचं काम नाहीये. तर आहो पण त्यांची मदत करत होती. तर दोघांनी मिळून ते पीठ हटलेलं आणि आता मला कळालं, की खरंच पापड बनवणं म्हणजे काही सोपं काम नाहीये. आम्हाला आता टेरेसवर जायचं होतं पापड बनवण्यासाठी. पण त्याआधी हे बघा, खुशीच्या पप्पांनी आज आहे ना खुशीसाठी मस्त असं टरबूज आणलेलं होतं. त्यांनी काय केलं, टरबूज आतूनच ब्लेंड करून खुशीला दिलेलं. बिया आधीच त्यांनी काढून टाकलेल्या होत्या. त्यामुळे तिला ते वेगळं खायची गरजच नव्हती. ती मस्त त्या टरबूजमधूनच खात होती आणि खूप एन्जॉय करत होती. तिला बघून मला माझ्या लहानपणीच्या आठवणी आल्या. लहान मुलं कसंही खाल्लं तरी ते बघायला खूप छान वाटतं. पण हेच जर आपण मोठ्यांनी केलं तर थोडं वेगळंच वाटतं ना. त्यानंतर आम्ही टेरेसवर आलो. सकाळचा वेळ होता, पण ऊन खूपच जास्त होतं. तुम्हाला तर माहितीच आहे, आता सकाळ असो किंवा दुपार ऊन लगेच जाणवतं. मग जिथे थोडी सावली होती, तिथे आम्ही बसून घेतलं. आज आहो पण 12 वाजता जॉबला जाणार होते, म्हणून त्यांची पण खूप मदत झाली. इकडे सासूबाई मला लाट्या करून देत होत्या आणि मी त्या मशीनवर पापड बनवून खुशीच्या पप्पांकडे देत होते. मग ते एक-एक पापड खाटेवरती त्यांनी सुकायला टाकले. खरंच म्हणतात ना, एकापेक्षा दोन भले आणि दोघांपेक्षा तीन भले. सगळ्यांनी मिळून कामं केल्यावर कामं किती सोपं होतं हे आज पुन्हा जाणवलं. थोड्या वेळाने त्यांचा वेळ झाला आणि ते निघून गेले. मग उरलेले पापड आम्ही सासू-सुनांनी मिळून करून घेतले. आई मला बसल्या-बसल्या करून देत होत्या आणि मग मी ते पापड सुकायला टाकत होते. आणि हो, सॉरी बरं का, हा व्हिडिओ थोडा लेट अपलोड करत आहे. मध्ये काही कारणामुळे पोस्ट करता आलं नाही. पण आता माझं जे डेली रुटीन आहे ना, ते असंच सुरू राहणार आहे आणि तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. त्यानंतर सगळे पापड झाल्यावर आम्ही दुसऱ्या साईडने झाकून ठेवले, कारण आमच्या इथे कबूतर खूपच जास्त आहेत. आता संध्याकाळी एक मजेशीर गोष्ट झाली. खुशीच्या पप्पांना अचानक आठवलं, की त्यांनी 2 टरबूज आणले होते. त्यातलं एक टरबूज थंड करायला माझ्या नवऱ्याने फ्रीझरमध्ये ठेवलेलं होतं. आता तुम्ही विचार करा, सकाळपासून तर रात्रीपर्यंत फ्रीझरमध्ये, तर त्याचं काय झालं असेल? तर त्याचा अक्षरशः बर्फ झालेला होता आणि आता हा बर्फ तर काय कोणी खाणार नव्हतं. हे असंच असतं माझ्या नवऱ्याचं, काहीतरी चांगलं करायला जातात आणि उलटंच होऊन बसतं. तर आज आम्ही खूप जास्त दमलेलो होतो म्हणून घरी फक्त चपात्या केल्या आणि येताना खुशीचे पप्पा बाहेरूनच भाज्या घेऊन आले होते. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.